सगळ्यात महत्त्वाचं सोलापूरचं इलेक्शन कोणत्या मुद्द्यावर लढलं पाहिजे हे इथल्या नागरिकांना कळत नाही आहे. घर सेवक वो चाहिए जो लोगों जो पानी के मसले हैं, ये जो कुछ भी नहीं अभी जो है घर क्या है सिटी बस का पता नहीं क्या क्या बहुत अडचण है सोलापूर. वर्क फ्रॉम होम मिळालं. मागची 4 वर्ष मी सोलापूर राहतोय. 4 वर्षामध्ये काहीच फरक पडलेला नाही आहे. 4 वर्ष जे पुण्यात जे बदल बघितलेत मी, तिकडे मेट्रो झाली 4 वर्षात, इथं अजूनही काही झालेलं नाही. चांगलं काम करायला जे काम करतं ते नगरसेवक पाहिजे. कुणीही पक्षाचे हो दे, पक्ष महत्त्व नाही, काम करायला पाहिजे. नगर सेवक का कैसा चुन के आते हैं, खलास भूल जाते हैं, फिर वो क्या फायदे का नहीं है. अहो सर, मला सांगा, या राजकारणात राहिलंय काय सांगा. मोदीच्या काळात फोडाफोडीचंच राजकारण चालू आहे ना. ते गोरेला कुठं आणून कुठं पालकमंत्री पद केलेत. तो मतदार क्या करना चाहिए, अपने काम को जो आने वाला है उसको निवड़ के लाना. भावी नगरसेवकांची वाढली गर्दी, पण निर्णय घेणार सोलापूरची पब्लिक. ये पब्लिक है भाई, सब जानती है. बुलारे बिंदास लोकप्रधान न्यूज चॅनलवर. नगरसेवक कसा पाहिजे सोलापूरकरांना? आता मतदान आलंय, इलेक्शन आलंय, काय प्रश्न? सगळ्यात महत्त्वाचं सोलापूरचं इलेक्शन कोणत्या मुद्द्यावर लढलं पाहिजे हे इथल्या नागरिकांना कळत नाही आहे. मूलभूत ज्या गरजा असतात, बस, पाणी, रस्ते, बगीचा. आता माझा मुलगा 6 वर्षाचा आहे. आम्ही राहतो RTOच्या भागात. तर माझ्या मुलाला खेळायचं असेल तर मला सिद्धेश्वर मंदिरापर्यंत यायला लागतं. म्हणजे 6 किलोमीटरमध्ये एकही बगीचा नाही आहे. तर जर 6 किलोमीटर 7 किलोमीटर परिसरात एकही बगीचा नाही, ही मूलभूत गरज आहे त्या लहान मुलाच्या वयाची. पण त्या मूलभूत विरंगुळा ही मूलभूत गरज आहे. तर ती एकही गोष्ट इथं नाही आहे. मी पुण्यामध्ये जॉब केला. मी 10-12 वर्ष पुण्यात राहिलो आहे. वर्क फ्रॉम होम मिळालं. मागची 4 वर्ष मी सोलापूर राहतोय. 4 वर्षामध्ये काहीच फरक पडलेला नाही आहे. 4 वर्ष जे पुण्यात जे बदल बघितलेत मी, तिकडे मेट्रो झाली 4 वर्षात, इथं अजूनही काही झालेलं नाही आहे. अनेक जागा आरक्षित आहेत पण तिथं डेव्हलप झालं नाही. काहीच डेव्हलप झालं नाही आहे. मूलभूत गरजांचं जे काही आरक्षण आहेत त्या आरक्षणावरती कुणाचे कब्जे आहेत आणि कोण तिथं बसले, आता ते काढणं आणि आयुक्तांनी त्यावरती काम करणं खरंच गरजेचं झालं आहे. बस सेवा वगैरे, बस सेवा तर म्हणजे दवाखाने, बस सेवा. आम्ही कॉलेजला असताना आम्ही बसने सोरेगावरून इथे यायचो आणि जायचो. बस आमच्यासाठी मंद्रुपची बस असायची, बऱ्याच बस होत्या. आता एकही बस नाही आहे. खाजगी वाहतूक हा एकच पर्याय इथं उरलेला आहे. आणि खाजगी वाहतूक म्हणजे काय, तर रिक्षा आणि रिक्षा पण एवढे झालेत की लोक रिक्षा घेऊन उपाशी मरतात. म्हणजे एक माणूस थांबला तर 4. कसे दवाखान्यामध्ये एक नगरपालिकेचा जो दवाखाना आहे आपला, महानगरपालिकेचे जे गावचे ग्रामीण विभागाचे दवाखाने ते आता चांगले चालले जरा. म्हणजे ते चित्र एक आशादायक दिसतंय मला, कारण सोरेगावचा ग्रामीण दवाखाना वगैरे ते चांगले, तेवढंच एक चित्र आशादायक दिसलं. नगरसेवकांनी निवडून आल्यानंतर कुठली कामाला प्राधान्य द्यायला पाहिजे? सगळ्यात पहिला नगरसेवकांनी हे समजून घेतलं पाहिजे की लोकांच्या समस्या काय आहेत. रस्ते बनवायचे म्हणजे फक्त कॉन्ट्रॅक्टरला पैसे मिळवून देणं हे एकच गोष्ट नाही आहे. सगळे नगरसेवक येतात, रस्ते खोदतात, परत रस्ते बनवतात. रस्त्या पलीकडचा पण विकास आहे. अनेक सत्ता आले, म्हणजे सर्व पक्षाची सत्ता आली, पण कोण काम केलंय? फक्त रस्तेच खोदलेत सगळ्यांनी. रस्ते खोदायचे, नवीन रस्ते बनवायचे. याच्या पलीकडे रोजगार कसं बघताय? आता मी IT काम करतो, तर इथं IT पार्क एक नवीन गाजर दिलं आहे. जे मूलभूत तिथले रोजगार होते, विडी कामगार होता, हातमाग व्यवसाय होता, त्यांना प्राधान्य देऊन त्याचे पार्क बनवून त्याला काहीतरी चालना देणं. कसं बघता स्मार्ट सिटी फक्त LED दिसतात बघा. त्याच्या पलीकडे काय स्मार्ट सिटी झालेलं नाही आहे. स्मार्ट सिटीमध्ये ज्या मूलभूत गोष्टी सांगितल्या होत्या, स्मार्ट मीटर, स्मार्ट गोष्टी, पाण्याचे मीटर स्मार्ट येणार होते. पाणीच नाही तर स्मार्ट पाण्याचं मीटर कुठून येणार आहे? महापालिकेत गेले तर कामं होतात का लोकांची? मला तर नाही दिसले. कारण आत्ता मागचे 3 वर्ष जे चित्र आहे तिथं नगरसेवकच नाही आहेत. तर नगरसेवक नाही तर कामं कोण करणार आहे? अगोदर ड्रेनेज की रस्ता? अगोदर ड्रेनेज. सोलापुरात काय दिसतंय? दोन्ही पण नाही आहे. आता इलेक्शन आले, नगरसेवक कसा पाहिजे लोकांना, मतदारांना? चांगलं काम करायला जे काम करतं ते नगरसेवक पाहिजे. कुणीही पक्षाचे हो दे, पक्ष महत्त्व नाही, काम करायला पाहिजे. 8 वर्षानंतर इलेक्शन लागले, सोलापूरचा विकास झालाय का, किंवा कुठल्या गोष्टी व्हायला पाहिजे सोलापूर? तसं म्हणतं तसं विकास झाला नाही. खड्डे खोदे अजून आहे, मेन रोडला बी आहे. तुम्ही बघा कुठं आहे. एकदम कसं पाहिजे तसं झालं नाही. सोलापूरला म्हणजे पाणी किती दिवसात येतं? 5 दिवसाने पाणी येतं. पाणी राहिलं तर मी तेच बोंब आहे, नाही आहे तर किरकिरी. आता राहिलं तर तेच आहे. डबल लाईन झाली तरी बोंब. किती दिवसात पाणी आलं तुम्ही बघा की. आता सगळ्याला विचारा, 5 दिवस 6 दिवसात पाणी यायला लागलं. महिन्याला किती झाले? 4 दिवस, 4 ते 5 दिवस येतो. एक महिन्यात टॅक्स तरी वाढत जातं की 10,000 12,000 टक्के. सोलापूरची बस सेवा असेल, दवाखाना असेल, बगीचा, त्याला काय म्हणजे काय नाही, बस सेवा तर राहायच नाही. दवाखाना तर ते काय कॉर्पोरेशनचं बघायला लागतं तुम्ही, कुठं आहे, कुठं चांगलं आहे, कुठं नाही. म्हणजे कोणीही निवडून येऊ दे, पण समस्या आहे तीच आहे सोलापूर. रोजगार वगैरे? रोजगार तर काय सांगता येत नाही. रोजगारचं काय सांगू नका. रोजगार तर आहे नाही ते बरोबरच आहे. कोणाची सत्ता येऊ दे, समस्या आहेत सोलापूर.
सत्ता कसं आहे माहीत चांगली पाहिजे, माणसाचा विचार करायला पाहिजे, माणसाचं काय गोरगरिबाला काय पाहिजे त्यांना हे तर बघायला पाहिजे, ते आहेच नाही. नगर सेवक कैसा चाहिए पब्लिक को? नगर सेवक वो चाहिए जो लोगों जो पानी के मसले, ये जो कुछ भी नहीं अभी जो है घर क्या है, सिटी बस का पता नहीं, क्या क्या बहुत अड़चने ही है शोलापुर में, क्या क्या समस्या है बोलो, बहुत हैं. एक 10 बोलो, 10 फट, फट, फट. 10 क्या बोलने का है, पानी नहीं, 5 दिन 6 दिन को पानी. हाँ, राइट. हाँ, पार्किंग का जुनू जैसा बोले, पार्किंग का नहीं, पार्किंग का ट्रैफिक का कैसा है देख रहे तुम, कितना एक है क्या अड़चन, अनेक अड़चन है, क्या बोलकर बोलने का, बहुत अड़चन है. रास्ते तो खराब है देख रहे थे तुम, क्या बोलने की, ट्रेनें ले तुम बेसो हैं, क्या है क्या अच्छा है, पानी का तो बहुत मुश्किल है. रोजगार तो अभी क्या बोलने की जरूरत है क्या, बगीचे? बगीचे तो सब लगे रहे वहाँ, सब धक्के को लगे है, कुछ रहना नहीं है. दवाखाने दवाखाने है ना, सब अभी लूटने का धंधा चलेला है, और क्या है. महापालिका में काम होते हैं महापालिका में जा चक्रा मारना पड़ता है, कई को, कहीं को उसके सिवा काम ज नहीं. बाकी का और क्या, अभी आगे का नहीं बोलना. अच्छा तो जीत के आने के बाद क्या होना चाहिए? क्या होना, ये नहीं होने वाला है, रोजगार कैसे क्या होने वाला है, नहीं कोई इनके ये स्थानिक पातळी पर ऐसा क्या होने वाला है. वो इन्होंने नगर सेवक है, उन्हीं के रोजगार देने वाला है क्या, कुछ भी नहीं. उसके काम जो है वो तेज करने वाला उन्हें, आमदार खासदार नहीं करे उन्हें क्या करने वाला है. पहला सवाल क्या है, आमदार खासदार जब नहीं कर सकते तो नगर सेवक क्या करने वाला है. सबसे बड़ा मुद्दा है ये चुप लोगों को ये करने का काम है, सब गुमराह करने का, वो कुछ मतलब नहीं है. वो मत डालने में भी मजा नहीं है, ऐसा मौका है क्या भी नहीं. वो मतदान के टाइम पर जा रहे हैं, बाद में तुम्हारे को सलाम करे तो कौन जवाब देते. मतदान का 5 साल गड़ा, बाद में कौन रहते बोल रहे तो, कहाँ जाते 5 साल? कहाँ जाते हैं, और अभी बोलने की जरूरत है, पार्टा में जाते किधर उधर. म्हणजे नगरसेवक जे आपण निवडून देतो ते कसं अहो असतं? सर, मला सांगा, या राजकारणात राहिलंय काय सांगा. मोदीच्या काळात फोडाफोडीचंच राजकारण चालू आहे ना. ते गोरेला कुठं आणून कुठं पालकमंत्री पद केलेत, रात्रभर भटकतच फिरायला ना तो, हेच धंदा. हां, रात्रीच खेळ करतोय तो, दिवसा कोणाला बघत नाही, कोणाला बोलत नाही. काय मॅनेज काय चाललंय. अजितदादाच्या संगती राहून त्याने अजितदादाच्या गटातल्या लोकांना फोडाफोडीचं राजकारण करतोय, म्हणजे तो किती तरबेज असेल. पूर्ण वाट लागायला आल्या सोलापुराची. काँग्रेस एक कोण कधी कुठं जाईल सांगता येत नाही. यांना फक्त त्यांनी CD, CBI, AI भीती दाखवायचं, दुसरं काही नाही. कधी याचं उद्घाटन करायचं, त्याचं उद्घाटन करायचं, हे आणतो म्हणायचं. फडणवीस साहेब पण तेच बोलतात, प्रत्यक्षात त्यांच्यात कामाला सुरुवात होत नाही. सोलापूरच्या विकासावर सोलापूरचा भकास झालेला आहे, त्यांच्यामार्फत विकासच नाही. 2014पासून सोलापूरचा 2000चा भुकासच चाललेला आहे, काही नाही. ते ड्रेनेज पाणी, ते ड्रेनेज लाईन पाणी काय नाही. आम्ही महानगरपालिकेचा टॅक्स भरतो, ते तर काही सुविधा आम्हाला देत नाहीत. त्यांनी फक्त लाटायचं काम. महापालिकेत गेलं की लोकांची कामं होतात का? नाही, अजिबात होत नाहीत. फक्त समाधानकारक उत्तर देतो आम्ही, करू सौर, दुसरं काही नाही याच्या पलीकडे. बगीचा असेल, दवाखाने असेल, दवाखान्यात बघा ना तुम्ही काय हालत. ज्याच्याकडे पैसा आहे तो जातो प्रायव्हेटला. सिव्हिलला बघा, आज प्रणितीताई शिंदेने किती कामं केले तर त्याचं कोण गुणगान गात नाही. त्या पोरीला उलट बोलतात, तुम्ही काय केलं. शिंदे साहेबांना म्हणतात तुम्ही काय केलं. पण ह्यांनी काय केलं ते BJPवाल्यांनी दाखवून देऊ द्या ना. हां, फोडाफोडी, दुसरं काहीच नाही. हो, सोलापूरचे असे 3 पक्षात आला त्यांनी त्या पक्षात गेला, दुसरं काय चाललंय. कुठं तर स्थिर राहा ना. तुम्हाला जनता तुम्हाला देईल की तुमचं काय असेल ते. तुम्हाला जनता तुम्हाला दाखवाल का नाही तुम्ही किती पारबळ आहेत, किती नाही, काय नाही. याच्यात गेलं त्याच्यात गेलं, मला तिकीट मिळणार नाही, यांनी पाय वडल त्यांनी पाय वडल, हेच चाललं. याच्या पलीकडं काय आहे. मतदार म्हणून आपण जेव्हा मतदान करतो, नगरसेवकांना निवडून आल्यानंतर कुठली 3 कामं करायला पाहिजे शहरात? शहरातली 3 कामं म्हणजे पहिला बेरोजगारी हटायला पाहिजे. पहिला मुद्दा. पाण्याचा प्रश्न सुटला पाहिजे. आता पुन्हा लाईटीचा प्रश्न आलेला आहे. काही ठिकाणी लाईट जात्या, काही ठिकाणी लाईट येत्या. लोड शेडिंग चालू आहे. फक्त निवडणुका आले की डागडूज करायचं, तेवढे रस्ते दाखवायचं, त्याच्या पलीकडं काही होत नाही यांच्यात. रस्ता किती दिवस टिकतो सोलापुरात? तुम्ही बघा ना, आता तुम्ही मला प्रश्न करता, पहिल्या पावसात निघून जातोय तो रस्ता, पहिल्या पावसात निघून जातोय. अगोदर खड्डा मारतात की रस्ता खोदतात पहिला? अहो, पहिला खड्डा मारलेलाच असतंय, खड्डा पाण्यात गेलेलाच असतं ना. खड्डा मारण्याची काय गरज आहे. ऑलरेडी उधळून गेलेलंच असते, त्याच्यावर त्यांनी मलमपट्टी लावतात आणून, दुसरं काय. बिंबे लिहिण्यापासून सगळ्यांचं चाललेलं असतंय. बिलं काढून घ्यायचं, बिलं करायचं, सवरायचं, याच्या पलीकडं काय आहे. हो, त्यासाठी निवडणूक आहे. BJPच्या काळात वाट लागलेली आहे, सोलापूरची तर वाट लागलेली आहे. इलेक्शन है, इसमें इलेक्शन। हाँ। नगरसेवक कैसा चाहिए पब्लिक को? नगर सेवक का कैसा चुन के आते हैं, खलास भूल जाते हैं, फिर वो क्या फायदे का नहीं है। भूल गए सब कुछ। हाँ, तो कैसा नगर सेवक होना था, सबका विकास करने वाला, वार्ड का विकास करने वाला होना। ये नगर सेवक अभी आते अपना अपना घर भरते। अरे बाप रे। हाँ,
तो कभी लोगों में भी प्रतिक्रिया क्या रहा है, अभी एक पक्ष में कोई निष्ठा नहीं रह गई है। कौन किधर भी जा रहा है, कौन किधर भी आ रहा है, उड्या मार रहे हैं। उड़िया मार रहे उड़िया। हाँ, वो बंदर के जैसा नहीं बोलने का। अभी आज ये पक्ष में हाँ, कल वो पक्ष में, पक्ष की कुछ अहम रह गई नहीं है। मतदार का कुछ ये है कि नहीं? मतदार का क्या नहीं, मतदार बिका हो गया है। बिका हो गया। लालच में क्या करता है वो, गाजर देगा तो नाचने का चालू करता है। फिर क्या करना चाहिए मतदार? तो मतदार क्या करना चाहिए, अपने काम को जो आने वाला है उसको निवड़ के लाना, इतना मैं कहते हैं। कौन से काम सोलापुर में अभी होना बाकी है? अभी बहुत कुछ बाकी है, बेकार है। एमआईडीसी में, एमआईडीसी जो व्यापार करने वाले को जगह नहीं है, रहने वाले को मंगल कार्यालय को देते। अरे बाप रे। एमआईडीसी की जगह रहने के लिए नहीं रहती। एमआईडीसी कारखानदार, अभी अब तुमको होना तो जगह जाओ, बोलते 1000 रुपये स्क्वायर फुट से उधर जाओ चिंचोड़े एमआईडीसी को, तो यहाँ का वर्कर वहाँ जाएगा कैसा, आएगा कैसा। तो एमआईडीसी पूरी लोगों के काम होना। बस सेवा, बगीचा, दवाखाने कैसे सोलापुर के? एक भी बगीचा नहीं, एक भी बस सेवा नहीं है। एक बस फिरती ना 10 टाइम बंद पड़ती वो। 10 टाइम? हाँ, कई वजह से। अभी उसके ये नहीं ना, मैनेजमेंट नहीं ना उसको। और बसेस पूरे कंडम पानी के बारे में क्या? पानी तो 8 दिन में एक बार, हर 8 दिन में एक शॉट लग के मरता है। और पानी उजनी में तो पानी इतना है, रोज लेना पानी सोलापुर को। गोरगरीब की मर रहे हैं। गोर गरीबच मरता है। क्यों क्यों? वो पानी आए बाद प्रेशर नहीं आता, मोटर लगाते हैं, वो करंट लग के उससे मर जाता है। कौन जवाबदार, जिम्मेदार कौन? जिम्मेदार शासन जवाबदार है ना उसमें। क्यों? क्यों बोले तो शासन नियोजन देना पड़ता है ना पब्लिक को। पानी चाहिए। हाँ, प्रेशर से पानी चाहिए, रोज डेली पानी चाहिए। डेली पानी रहे तो साठवन नहीं कर सकते, जितना रोज लगता है उतना वापर होता है। तो 8 दिन का साठवन रखते हैं, उसमें मच्छर, मलेरिया, कीड़े मकोड़े, डेंगू बिंगू सब हो जाता है। कितने सालों से ये दिक्कत? ये कम से कम 30 साल से दिक्कत है। किसकी भी सरकार आंदे? कौन भी सरकार आंदे, और ये तो यहाँ सरकार के अभी 10 साल तो पहले बीजेपी थी, अभी ताई को लाई निवड़ के। ताई तो उधर वो खासदार है क्या मालूम भी नहीं है। इधर विकास काम में बहुत, इधर की जनता तो ऐसी ये है, परेशान है। पहले जो एक पार्टी में रहता तो कट्टर रहता था, चाय पीते। अभी क्या है, अभी जैसा रंग बदले ऐसा बदल। हाँ, गिरगोट जैसा रंग बदलता है वैसा बदलता है। और किसकी क्या पड़ती है, 4 जन को लेके जाने का, घर घर में पुड़ारी वेला है। घर घर में घर घर